नमस्कार, मी आशा. आजपासून आपण स्टँडर्ड 10 NCERTचा सिलेबस स्टार्ट करतो. माझ्याकडे हे जे बुक आहे ते NCERTचं बुक आहे. हे जे बुक आहे ते तुम्हाला स्टँडर्ड 10च्या CBSE एक्झामचा बेस आहे, प्लस तुमच्या स्टेट बोर्डचं बुकचं पण हेच बुक बेस आहे. प्लस तुम्हाला जर बँकेच्या किंवा अजून कोणत्या स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायच्या असतील तर त्यासाठी पण हेच बुक मॅथ्ससाठी बेस म्हणून वापरतात. ओके, तर आता या बुकमधला माझ्याकडचं हे जुनं बुक आहे. काही सिलेबस कमी केलेला आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जो काही सिलेबस कमी केलेला आहे तो किंवा तुम्हाला जर तिथं पाहायचं नसेल तर NCERTच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्हाला काय जो सिलेबस कमी केलेला आहे तो तुम्हाला मिळून जाईल. ओके, जर तुम्ही नवीन बुक घेतली तर नवीन बुकमध्ये सिलेबस कमी करूनच आलेला आहे. ओके, तर तुम्हाला जर NCERTचा किंवा 10th जर मार्क्स खूप सारे आउट ऑफ जर मार्क्स मिळवायचे असतील तर ह्या बुकचं पेज ना पेज तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे, किंवा याच्यातलं एक पण एक्झाम्पल, एक पण लाईन तुम्ही स्किप नाही केली पाहिजे. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे रिअल नंबर्स. तर याआधी तुम्ही स्टँडर्ड 6, 7, 8मध्ये रिअल नंबर्स बघितले आहेत. रिअल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, दीज आर ऑल रिअल नंबर्स. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स पाहायचे आहेत आणि नेमकं त्याचा काय मिनिंग आहे. ओके, त्याची बेसिक डेफिनेशन याच्यामध्ये सांगितलेली आहे. असे काही बरेच सारे कन्सेप्ट पण क्लिअर केलेले आहेत. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपण पाहूया. सेकंड चॅप्टर आहे तुमचा पॉलिनॉमियल्स. ओके, तर पॉलिनॉमियल ही कन्सेप्ट तुम्हाला 8th आणि 9thमध्ये झालेलीच आहे. तर तुम्हाला माहिती आहे y = ax + c. तर ही आहे लिनियर पॉलिनॉमियल. तर याचा ग्राफ नेहमी स्ट्रेट लाईन येतो. तर याबरोबरच तुम्हाला जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ झिरो ऑफ पॉलिनॉमियल्स यासोबतच अनेक अशा बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट तुम्हाला पॉलिनॉमियल या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत. ओके, तुमचा थर्ड चॅप्टर आहे पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर याआधी तुम्ही 7th आणि 8thमध्ये लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल पाहिलेला आहे. ओके, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल ax = b. ओके, और ax + c = b. दिस इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तर तुम्हाला आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची करेक्ट डेफिनेशन 9thमध्ये तुम्ही पाहिलेली आहे. तर ax + by + c = 0. दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल whenever a and b not equal to 0 at a time. इट मीन्स तर त्यालाच आपल्याला a² + b² इज नॉट इक्वल टू 0 असं आपल्याला मॅथमॅटिकली सांगता येईल. तर यासोबतच पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्समध्ये आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन्स पण पाहायचे आहेत. ओके, आणि हा एकदम इझीएस्ट चॅप्टर आहे आणि इझीएस्ट असल्यासोबतच तुम्हाला या चॅप्टरचा तुम्हाला 11th 12thमध्ये पण उपयोग होणार आहे. ओके, तर फोर्थ चॅप्टर आहे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स ax² + bx + c = 0 वेअर a इज नॉट इक्वल टू 0. दिस इज एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रिलेटेड वेगवेगळे रूल्स आणि फॉर्म्युलाज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. फिफ्थ चॅप्टर आहे तुमचा अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, तर ही कन्सेप्ट तुमच्यासाठी एकदम नवीन आहे. ओके, तर तुम्हाला आता असे सिक्वेन्स माहिती आहेत. सिक्वेन्स मीन्स चाइल्ड ऑफ नंबर्स. इट इज कॉल्ड सिक्वेन्स. ओके, तर आता हा एनी सिक्वेन्स घेतलेला आहे मी 10, 20. ओके, आता ह्याच्यामधली फर्स्ट टर्म आहे ft, ती आहे 10. फर्स्ट टर्म म्हणून मला सेकंड टर्म काढता येते. सेकंड टर्म म्हणून थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म काढता येते. ओके, कसं काय काढता येते? कारण याच्यामध्ये कॉमन डिफरन्स आहे तो 10 आहे. ओके, तर हे आहे एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता याच्यामध्ये डिफरन्स आहे फर्स्ट टर्ममधला आणि सेकंड टर्ममधला 10 आहे. ओके, सेकंड टर्म आणि थर्ड टर्ममधला डिफरन्स आहे 20. ओके,
तर हा डिफरन्स फिक्स असतो, प्रत्येक टर्ममध्ये 10 डिफरन्स आहे. ओके, तर हे झाले अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मग त्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला n टर्म इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन, n टर्म इन AP, शॉर्टमध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनला आपण AP म्हणतो. n टर्म इन AP, n टर्मची सम कशी काढायची हे आपल्याला पाहायचे आहे. ओके, 6 चॅप्टर आहे तुमचा ट्रायंगल्स. ओके, तर याआधी तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय ट्रायंगल. तर डायग्राम विच हॅव 3 साइड्स अँड 3 अँगल्स विच इज क्लोज्ड इट्स कॉल्ड ट्रायंगल. ओके, तर याआधी तुम्ही ट्रायंगल्सचा कॉन्ग्रुअन्स पाहिलेला आहे 9th मध्ये. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला सेम ट्रायंगल्स हू हॅव सेम शेप बट डिफरंट साइज. ओके, सेम शेप बट डिफरंट साइज. ओके, तर त्यांचं काय रिलेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर 7th चॅप्टर आहे तुमचा कोऑर्डिनेट जिओमेट्री. ओके, कोऑर्डिनेट या शब्दावरूनच तुमच्या लक्षात आलं आहे की हा चॅप्टर ग्राफशी रिलेटेड आहे. तर ग्राफवाले चॅप्टर तुमचे फेवरेट असतात आणि ते जास्त स्कोरिंग पण असतील. ओके, 8th चॅप्टर आहे तुमचा ट्रिग्नोमेट्री. तर ट्रिग्नोमेट्री हा वर्ड इजिप्त किंवा बेबीलोनमधून आलेला आहे. ट्राय मीन्स 3, गोनो मीन्स साइड्स, मेट्री मीन्स मेजरमेंट, 3 साइड्स मेजरमेंट, इट मीन्स ट्रिग्नोमेट्री हा याचा शब्दशः अर्थ आहे. तर ट्रिग्नोमेट्री ही कन्सेप्ट ऑल राईट अँगल ट्रायंगलच्या साईड्सवर बेस आहे. ओके, तर आता हा जर चॅप्टर समजला तर एकदम सोपा आहे, नाही समजला तर तो सगळ्यात अवघड जाईल. ओके, तर बघूया आपण. ओके, तर 9th चॅप्टर आहे तुमचा ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. तर ही ट्रिग्नोमेट्री आपण का शिकतोय, तर आपल्याला जर डिस्टन्स काढायचं असेल अर्थचं व्हेरियस प्लॅनेट्सपासून किंवा स्टार्सपासून तर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूजफुल ठरतात. ओके, तर असेच बरेच सारे ॲप्लिकेशन्स आहेत ट्रिग्नोमेट्रीचे, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. ओके, 10th चॅप्टर आहे तुमचा सर्कल्स. ओके, तर याआधी तुम्ही सर्कल्सचा आपण एरिया काढत आलेलो आहेत, पाय स्क्वेअर, रोड सर्कम्फरन्स काढतो आपण 2πr. ओके, तर या चॅप्टरची रेंज ही वाईड आहे. अजून डीपमध्ये आपल्याला सर्कल्स काय आहे ते पाहायचं आहे. ओके, 11th चॅप्टर आहे तुमचा कन्स्ट्रक्शन्स. आता याआधी तुम्ही अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर लाईन्स काढलेल्या आहेत 7th 8thमध्ये. ओके, तर या चॅप्टरमध्ये अजून डीपमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन काढायचे आहेत. तर हा कन्स्ट्रक्शन चॅप्टर स्कोरिंग पण आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, चॅप्टर आहे तुमचा एरियाज रिलेटेड टू सर्कल्स. ओके, तर तुम्ही 10th चॅप्टरमध्ये पण सर्कल्स बघितलेलं आहे, पण हे 12th चॅप्टरमधलं सर्कल आणि 10th चॅप्टरमधलं सर्कल डिफरंट आहे. ओके, एरियाज रिलेटेड टू सर्कल्स ऑल याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ओके, आता 13th चॅप्टर आहे तुमचा सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर याआधी तुम्ही ट्रायंगल आणि क्वाड्रिलेटरचे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम काढलेले आहेत. तर याच्या को रिलेटेडच वेगवेगळ्या फिगर्सचे तुम्हाला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. ओके, तर चॅप्टर तुमचा 10, 11 आणि 12 टोटली स्कोरिंग चॅप्टर आहेत. ओके, 14th चॅप्टर आहे तुमचं स्टॅटिस्टिक्स. तर इट इज बेस्ड ऑन काही कच्चा डाटा दिलेला असतो तुम्हाला, तर त्याचं तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं असतं किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं असतं, तर त्याच्यावरचे तुम्हाला क्वेश्चन्स सॉल्व करायचे असतात. तर एकदम इझी आणि स्कोरिंग चॅप्टर आहे. 15th चॅप्टर आहे तुमचा प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी इज बेस्ड ऑन पॉसिबिलिटीज. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 1 रुपीजचा कॉईन घेतला तर 1 रुपीजला कॉईनला एक तर हेड आहे किंवा टेल आहे. ओके, जर टॉस केला आपल्याला तर हेड पडेल किंवा टेल पडेल. ओके, तर मी जर पहिल्यांदा कॉईन टॉस केलं तर मला हेड पडलं, दुसऱ्यांदा जर कॉईन टॉस केलं तर टेल पडलं, तिसऱ्यांदा जर कॉईन टॉस केलं तर टेल पडलं. तर मी असंच कॉईन 100 टाइम्स टॉस करत गेले तर मला हेड किंवा टेल काहीतरी एक पडत जाईल. तर ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या कशा काउंट करायच्या, तर इट इज अ प्रोबॅबिलिटी. ओके, तर इट इज बेस्ड ऑन ऑल्सो डेली लाईफ. ओके, हा पण चॅप्टर समजून घेतला तर एकदम इझी आहे. तर हे आहेत तुमचे ऑल 15 चॅप्टर्स. ओके, जर तुम्ही व्यवस्थित डेली रोजच्या रोज जर प्रॅक्टिस केले तर मॅथ्सला स्कोर करणं एकदम इझी आहे. ओके,
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके.